पाहूयात पुढची बातमी। झिरवाळांचे खासगी सचिव रामदास गाडेंवर कारवाई करण्यात आली। अन्न आणि औषध प्रशासन विभागातून गाडेंना कार्यमुक्त करण्यात आले। रामदास गाडेंना मूळ आस्थापनेत पाठवण्याचे झिरवाळांचे आदेश आहेत। अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या लाचखोरी प्रकरणात मंत्री नरहरी झिरवाळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांच्यावर आता कारवाई करण्यात आली। मंत्री झिरवाळ यांनी खासगी सचिव रामदास गाडे यांना अन्न आणि औषध प्रशासन विभागातून कार्यमुक्त केले। वादग्रस्त अधिकारी रामदास गाडे यांना त्यांच्या मूळ आस्थापनेत पाठवण्याचे आदेश झिरवाळ यांनी दिले। रामदास गाडे हे पशुवैद्यकीय विभागात मूळ आस्थापनेत होते, त्यांची बदली तिथे करण्यात आली। तर रामदास गाडे यांना आता मूळ आस्थापनेत पाठवण्यात आले। झिरवाळांचे खासगी सचिव रामदास गाडे यांच्यावर कारवाई करण्यात आली। अन्न आणि औषध प्रशासन विभागातून त्यांना कार्यमुक्त करण्यात आले। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, खरं तर लाचखोरीचं प्रकरण बरंच गाजलं होतं आणि आता त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। रामदास गाडे यांच्यावर कारवाई करण्यात आली। या सगळ्या कारवाईनंतर काही अधिकृत माहिती समोर येते का? सध्याची माहिती कल्याणी समोर येते त्यामध्ये असं आहे की डॉक्टर रामदास गाडे जे लाचलुचपत विभागात जे आहे ते त्यांच्याकडनं कारवाई करतच आहे। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंत्री नरहरी झिरवळ जे आहेत त्यांनी त्यांची बदली म्हणजे खाजगी सचिव म्हणून ते मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे गेली अनेक वर्ष काम करत होते। मात्र आता त्यांच्या या लाचलुचपत विभागाने जो कारवाई केलेली आहे आणि त्यांचा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे आणि त्याचमुळे रामदास गाडे यांना त्यांच्या मूळ आस्थापनेत म्हणजे जिथे ते सरकारी कामात होते पशुवैद्यकीय विभागामध्ये त्यामध्ये त्यांना परत पाठवण्यात आलेलं आहे। मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त रामदास गाडे हे एकटे या सगळ्या प्रकरणामध्ये एकटेच इन्व्हॉल्व होते का हे बघणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे। कारण व्हिडिओमध्ये जरी रामदास गाडे दिसत असले तरी या संपूर्ण ही एक साखळी पद्धतीने जे आहे ते मंत्रालयामध्ये हा कारभार चालत असतो आणि त्याचमुळे रामदास गाडे यांनीच फक्त एकट्याने ही लाच मागितली का किंवा त्यांचं काही कारण त्यांच्यासोबत आणखीन कोणी होतं का अशा संदर्भातली कारवाई आणि त्याचबरोबर रामदास गाडे यांची कसून चौकशी होण्याची मागणी सुद्धा विरोधकांकडून केली जात असताना आता नरहरी झिरवळ यांनी त्यांच्यावरती कोणती कारवाई केलेली नाहीये। मात्र नरहरी झिरवळ जे मंत्री आहेत त्यांनी मात्र रामदास गाडे यांना त्यांच्या डिपार्टमेंटमधनं काढून टाकलेलं आहे आणि त्यांची काढून जरी टाकलं तरी त्यांना नोकरीवरनं अद्याप काढण्यात आलेलं नाहीये। कारण ते नरहरी झिरवळ यांच्याकडे फक्त काही म्हणजे मंत्रालयातून एक नोटीस येत असते आणि त्याच्यानंतर ते मंत्रालयाकडे कामाला लागत असतात। अदरवाईज जे असे काही सरकारी अधिकारी जे असतात ते परत त्यांच्या मूळ आस्थापनेमध्ये परत जाऊ शकतात। मात्र या रामदास गाडे या व्यक्तीवरती जे आहे लाचलुचपत विभागाकडनं कारवाई तर सुरूच आहे। मात्र दुसरीकडे आता त्यांच्यावरती जी कारवाई सुरू असेल त्याच्यामध्ये त्यांना किती काळ ड्युटीवर ठेवायचं आहे ते आता दुसरीकडे जाणं म्हणजे त्यांना कोणती बंधनं लागू होतील याकडे सर्वांचं लक्ष असेल। नरहरी झिरवळ यांनी स्वतः प्रसारमाध्यमांशी आणि म्हणजे प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं होतं की याची कोणतीही कल्पना नरहरी झिरवळ यांना नव्हती आणि त्याचबरोबर त्यांच्याकडनं जी काही एक कारवाई करण्यात येईल म्हणजे त्यांना अशा त्यांच्या स्टाफमध्ये अशी काही लोक असतील का तर त्यांच्याशी ते स्वतः बोलतील आणि अशी काही लोक असतील जे त्यांना कोणते पुरावे सापडले तर ते नक्कीच लाचलुचपत विभागाला जे आहे ते मदत करतील। मात्र नरहरी झिरवळ यांनी या संपूर्ण प्रकरणातून जे आहे स्वतःला बाजूला काढून घेतलेलं आहे। मला या प्रकरणाची कोणतीही कल्पना नाही असं सुद्धा त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलेलं होतं। मात्र जो व्हिडिओ समोर आलेला आहे त्या व्हिडिओमध्ये रामदास गाडे जे आहे ते एकटे नव्हते, त्यांच्यासोबत आणखीन सुद्धा स्टाफ होता। त्याच्यामुळे ही म्हणजे लाच मागण्याची लाच त्यांनी कधी मागितली, पैसे कधी मागितले, परत पैसे देण्याची काही पद्धत होती। नक्कीच ज्योत्स्ना, रामदास गाडेंना आता कार्यमुक्त करण्यात आले, त्यामुळे आता पुढची नेमकी सगळी कारवाईची प्रक्रिया काय असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे। राजकारण